महात्मा फुले विद्यालय मैदानावर संबोधी अकादमीच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 81 जोडपे विवाह बद्दल परभणी शहरातील जिंतूर रोडवरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर संबोधी अकादमी आणि सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 24वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज रविवार 1 जून रोजी दुपारी 3 वाजता पार पडला। या सोहळ्यात 81 जोडपे विवाहबद्ध झाले। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराव गव्हाणे, युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, कुणाल कांबळे, संबोधी अकादमीचे अध्यक्ष तथा आयोजक भीमराव अत्यंबिरे, रितेश काळे, DS सहजराव, मिलिंद सावंत, दिया खूप सुंदर, तारा खंदारे, माल समिंद्रे आदींसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। संबोधी अकादमीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा किंवा सामूहिक मंगल परिणयाची सुरुवात करून त्याला आता खरं तर 25 वर्ष झालेले आहेत। पण कोरोनाच्या काळामध्ये एक सोहळा न झाल्यामुळं हा 24वा सामूहिक विवाह सोहळा होता। समाजामध्ये संबोधीने गावागावामध्ये जनजागृती केल्यामुळे अनेक वधूवराचे पालक खरं तर आपण बघतो की लग्न करत असताना मान सन्मानाची परंपरा असते लग्नामध्ये, पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत। गेले 25 वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे। समाजाच्या त्याला पाठिंबा आहे। आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून 1 रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणी फी सुद्धा घेत नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक विवाह सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी। मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे, पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही, किमान ते 1-2 महिन्यामध्ये तरी द्यावा, जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षीही लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात। आंबेडकरी समाजाला, गरीब समाजाला, ज्यांची ऐपत नाही ते कुठल्याही जाती धर्माचे असो, त्यांनी या सगळ्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावे, जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही। समाजाचा चांगला पाठिंबा आहे। परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली प्रसिद्धी देतात आणि दिवसेदिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे। थोडेसे शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे, पण आम्ही संघर्ष करू, यांना मदत मिळवून देऊ, त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचा एक पाठिंबा घेऊ। आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं, सुखाचं जावं अशी मी प्रथा व्यक्त करतो।